हॅलो. तर तुम्ही मला सांगा, की तुम्ही जेव्हा एखादं कपाट आवरायला काढता, त्यावेळेला साधारणतः तुमची रिएक्शन काय असते? एक्झॅक्टली. माझी रिएक्शन हीच होती. ॲक्चुअली काय झालं, मी परवा विजय केंकरे सरांच्या वर्कशॉपला जाऊन आले. आल्यानंतर माझ्या रूममध्ये गेले. कारण मला पहिल्यांदा आल्यानंतर, कुठूनही बाहेरनं आल्यानंतर मी पहिल्यांदा माझ्या रूममध्ये जाते. कारण माझं जे एक सेट रुटीन असतं, ते हलवलं की माझं सगळं बिनसतं पुढचं. आणि मग मला त्या गोष्टीची चिडचिड व्हायला लागते. मग मी रूममध्ये आले. आल्यानंतर बघितलं माझ्या बेडवरती असे कपडे नुसते विखुरलेले होते. मला असला राग आला आणि मी इतकी चिडचिड केली. त्याच्यावर आई मला शांतपणे म्हणाली, "थांब जरा, आपण तुझा खालचा एक कप्पा जो आहे तो रिकामा करू आणि त्याच्यात राहिलेले कपडे ठेवू. आणि ती खेळणी जी वापरतेस ती ठेवू आणि न वापरतली देऊन टाकू कोणाला तरी." म्हणलं, "हां, इट साउंड्स गुड आयडिया." मग आम्ही साधारणतः कपाट वगैरे रिकामं केलं आणि दुपारी मी येईपर्यंत ते आईने आवरून ठेवलं. येईपर्यंत म्हणजे डिपार्टमेंटमधनं मी येईपर्यंत. आणि आवरल्यानंतर अशी रूमकडे एक नजर टाकली आणि म्हटलं, "वाह! अब मेरे जीव में जीव आ गया." सॉरी, आत्ता माझ्या जीवात जीव आला. असं मला एक असं छान फीलिंग मिळालं. सो मला बेसिकली सांगायचा मुद्दा हा आहे, की तुमच्याही रुटीनमध्ये कधीतरी असं होत असेल ना, की आपण जे सेट करून ठेवलेलं रुटीन असतं, त्यातनं एखादी वस्तू इकडे-तिकडे हलली, की मग आपली चिडचिड व्हायला लागते. माझंही सेम तेच झालं. मग काय करणार? मी सगळं शोधाशोधी केली. बरं आता मला सांगा, व्यवस्थित पाईल्ड अप करून ठेवलेले, घडी घातलेले कपडे एक-एक काढायचे म्हणजे वरचे विस्कटणार. बरं ते वरचे विस्कटले, की मग खालचेही विस्कटणार. मग एवढ्या घडी घालण्याने आपले कष्ट, मेहनत, वेळ जे काय वाया गेलेलं असतं, ते कशाला वाया घालवायचं मी म्हणते. म्हणूनच माझं असतं, की कपडे असे घ्यायचे आणि पोळा करून टाकायचे. ॲक्चुअली या विषयावर आपण बोललेलो आधी, पण तरी ठीक आहे म्हटलं. एनिवेज आईने आवरलेलं आहे ना, मग झालं. आणि तिच्या कामाचं किंवा तिने जे काही आवरलं याचं मला खरंच मनापासनं कौतुक आहे. कारण तिच्या सगळ्या बिझी शेड्यूलमधून तर डॉक्टर असल्यामुळे तिलाही दिवसभर कामं असतात. पण तरीसुद्धा ती सगळं मॅनेज करून हेही मॅनेज करते, याचा जास्त आनंद आहे मला. सो मला तुम्ही सांगा, तुमच्याही बाबतीत कधी असं झालंय का हो, की तुम्ही आधी आलाय कुठूनतरी बाहेरनं आणि तुमच्या रूममध्ये सगळं विखरून ठेवलंय आणि थोड्या वेळानंतर जादू झाल्यासारखं ते परत करून आपल्या जागेवर गेलंय? असेल किंवा तसं काही असे आणखीन कुठले एक्सपिरियन्स असतील, अनुभव असतील किंवा तुम्ही कशा पद्धतीने तुमचं कपाट लावता, आवरता, बाहेरनं आल्यावर तुम्हाला कशी स्वच्छता लागते, टापटीपणा लागतो, सगळं माझ्याशी शेअर करायला विसरू नका. ओके? सो बाय. भेटू पुढच्या आठवड्यात. सॉरी, पुढच्या व्हिडिओत. असं होत असतं हां कधी-कधी. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला फंबल पडणं. नाटकातही होतं. बरं जाऊ दे. मी पुढच्या विषयाचा क्लू देऊन ठेवला. आपण बोलूया पुढच्या विषयावर. ओके? बाय.